महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। गोंदेगाव जवळके पूल पाण्याखाली, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा। गोंदेगाव जवळके रस्त्यावरील नाल्यावरील पूल पाण्याखाली गेला अनेक वर्षापासून या पुलाची मागणी होत आहे, परंतु कोणीही लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत अनेक निवेदने देण्यात आली तरी कोणीही लक्ष देण्यास तयार नाही। शाळेतील मुलांना जीवघेणा प्रवास होत आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली। गोंदेगाव येथील शेतकरी रामभाऊ भोसले, प्रवीण नाईक, बापू कांगणे, विजू कांगणे, रामनाथ कांगणे, ज्ञानेश्वर कांगणे, किशोर नाईक यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। तसेच शेतकऱ्यांनी येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती काळात मतदानावर बहिष्कार टाकण्याचा मानस व्यक्त केला। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी निफाड तालुका प्रतिनिधी राजेश भडांगे, गोंदेगाव। ओळ या नाल्यावरील गेल्या 3-4 वर्षापासून शेतकऱ्याचे अनोट हाल होऊ राहिले। जिल्हा परिषदेला कायम तक्रार करून सुद्धा जिल्हा परिषद लक्ष झालं नाही। येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीवर गोंदेगाव गाव जर या लक्ष दिलं नाही, गोंदेगाव गाव या निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार नाही। त्याच्यामुळे सर्व प्रतिनिधींनी याची काळजी घ्यावी। येथील आमदार व मंत्री साहेब भुजबळ साहेब यांनी सुद्धा या पुलासाठी मदत करावी अशी आम्ही विनंती करा। हा रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत येत असल्यामुळे जिल्हा परिषदेने याकडे लक्ष द्यावे। धन्यवाद। जळके रोड आहे, तर या रोडवरती शेतकऱ्यांचे बरेचसे हाल झालेले। रस्त्याचा आता गोंदेगावशी संपर्क तुटलेला आहे। जळके गोंदेगाव शिवारातील लोकांचा गावाशी संपर्क तुटलेला आहे। आता कांद्याचं मार्केट गडगडलेलं असून कांदा चाळी सडतोय तरी कांदा काढता येईना, शेतकऱ्यांना माल बाहेर काढता येईना, विद्यार्थ्यांना शाळेत जाता येईना। तर या पुलाची दखल राजकारण्यांनी लवकरात लवकर घ्यावी। 25 वर्षापासून आम्ही नेमकं आश्वासनच ऐकतोय, आश्वासनालाच बळी पडलेले ग्रामस्थ आहे। तर इथे या रस्त्याची दखल राजकारण्यांनी लवकर घ्यावी। भुजबळ साहेबांचे काही कार्यकर्ते असतील त्यांनी या पुलाचे येऊन पाहणी करून आणि लवकरात लवकर वरती कळवावी। नमस्कार। आम्ही 2 महिन्यापूर्वी या पुलाची समस्या मीडियाद्वारे मांडली होती की यार आमच्या शेतकऱ्यांना हा पूल हवा म्हणून, पण कोणत्याही राजकारणी लोकांनी याची दखल घेतली नाही। त्याची आज अवस्था बघितलं तर सर्व शेतकरी वर्ग नाराज आहे, कारण आमच्याकडे 20 वर्षापासून एकच झेडपी सदस्य, 20 वर्षापासून एकच आमदार असूनही आमच्या गावचा विकास होऊन नाही राहिला। कित्येक वर्षापासून आमच्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने या पुलाची मागणी करीत आहे, पण शाळेतल्या मुलांना जाण्यासाठी, शेतकऱ्यांना माल नेण्यासाठी हा पूल बांधला जाऊन नाही राहिले। त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून भविष्यात डिसेंबर नंतर या रस्त्याचं पूल जर बांधलं नाही तर आम्ही गोंदेगाव ग्रामस्थ इथेच आंदोलन करू एवढा सरकारला इशारा देतो। या पुढे बरोबर